माहितीचा अधिकार अर्जाचा राग मनात धरून तरुणावर हल्ला, 4 जणांविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा दाखल. माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दिल्याचा राग मनात धरून एका तरुणावर दगड, लोखंडी सळी आणि सिमेंटच्या विटांचे तुकडे वापरून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना चंदगड शहरातील पप्पू कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसिफ हसन अली नाईक वय 30, व्यवसाय प्लंबर, राहणार शिवाजी गल्ली चंदगड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल हन्नान मुल्ला, इकरार मुल्ला, इक्बाल मुजावर आणि दानिश मुजावर सर्व राहणार माडखोलकर कॉलनी शेजारी चंदगड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार 16 जुलै रोजी सकाळी 9:30च्या सुमारास आसिफ नाईक हे पप्पू कॉलनीतील त्यांच्या मोठ्या भावाच्या सध्या बंद असलेल्या बजाज कंपनीच्या शोरूममध्ये ठेवलेले साहित्य पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तिथे उपस्थित होते. आरोपींपैकी एकानं मोबाईलवर बोलत फिर्यादी एकटाच असल्याची माहिती दिल्यानंतर सर्व आरोपींनी त्याला घेरल्याचा आरोप आहे. यावेळी माहितीचा अधिकाराचा अर्ज घेऊन माझ्या मुलाला त्रास देतोस असं म्हणत आरोपींनी फिर्यादीवर हल्ला केल्याचं तक्रारीत नमूद आहे. दगडानं डोक्यावर वार करून जखमी करण्यात आलं, तर लोखंडी सळीनं पायावर मारहाण करण्यात आली. सिमेंटच्या विटांचे तुकडे फेकून पाठीवर मारहाण केल्यानं फिर्यादी जखमी झाला. या घटनेप्रकरणी चंदगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.